हॅलो फ्रेंड्स, मी परिमल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजचा नवीन व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ मी घेऊन आले आहे हॉस्पिटल बॅगवरती. हॉस्पिटल बॅग म्हणजे काय, तर डिलिव्हरीच्या वेळी आपण हॉस्पिटलमध्ये जी बॅग घेऊन जातो ती बॅग. या व्हिडिओचे 2 पार्ट असणार आहेत. आजचा व्हिडिओ आपण बघणार आहोत आई रिलेटेड काय सामान बॅगमध्ये असावं ते, आणि दुसरा पार्ट आपण करूया बाळासाठी. तर हॉस्पिटल बॅग म्हणजे बऱ्याच ठिकाणी अजूनही कोणी मानत नाही. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यावर जे सामान लागेल ते हळूहळू करून घरची मंडळी वगैरे कोणी कोणी आणून देतात. पण माझ्या केसमध्ये असं झालेलं की आम्ही दोघं पुण्यात असतो आणि मग घरचे आलेले तसे 8-15 दिवस आधी. पण जर इमर्जन्सी काही निघाली आणि हॉस्पिटलमध्ये अचानकच जायला लागलं तर धावपळ नको व्हायला म्हणून मी आधीच सगळं प्रिपरेशन करून ठेवलं होतं. तो हा एक्सपिरियन्स मी माझा तुमच्याशी शेअर करते. मी काय काय सामान घेतलेलं ते. तर तुमच्या गरजेनुसार तुम्ही याच्यात काही सामान ॲड करू शकता, काही कमी सुद्धा करू शकता. चला तर मग स्टार्ट करूया. तर फर्स्ट पॉइंट आहे ओटीसाठी नाईटी किंवा गाऊन म्हणूया आपण. तर माझी जिथे डिलिव्हरी झालेली त्या हॉस्पिटलमध्ये ओटीसाठी वगैरे जसं युनिफॉर्म देतात पेशंटसाठी तसं काही दिलेलं नव्हतं. सो माझा घरून जो ड्रेस मी घालून गेले होते तो माझा चांगला ड्रेस खराब झाला. त्यामुळे तुम्ही डिलिव्हरीला जाताना एक सोबत जुना गाऊन वगैरे ठेवा किंवा मग हॉस्पिटलशी तसं आधी बोलून घ्या. त्याच्यानंतर सेकंड पॉइंट आहे हँड टॉवेल नॅपकिन. बरेचदा लागतो हात वगैरे पुसण्यासाठी किंवा छोटं मोठं दरवेळी टॉवेलच नाही काढू शकत त्यासाठी. थर्ड पॉइंट आहे पिरियड पॅन्टी किंवा मग पॅड. आणि पॅड यूज करणार असाल तर जुन्या पॅन्टी वगैरे सोबत ठेवू शकता. तर याच्यामध्ये पिरियड पॅन्टी खूप युजफुल असते. आणि मी एव्हर इव्ह म्हणून एक ब्रँड आहे त्याची मी ऑर्डर केलेली आणि 10चा एक बॉक्स असतो तर मी तेवढंच ऑर्डर केलेलं. माझी नॉर्मल डिलिव्हरी झालेली. 2 दिवस मला हॉस्पिटलला ठेवलं आणि थर्ड डे डिस्चार्ज दिलेला. सो माझ्यासाठी तेवढं सफिशियंट होतं. तुमच्या गरजेनुसार तुम्ही 1 किंवा 2 पॅकेटसह त्याचं ऑर्डर करू शकता. त्याच्यामध्ये साईजेस पण मिळतात. फोर्थ पॉईंट आहे अंघोळीसाठी टॉवेल. फिफ्थ पॉईंट फिडिंग ब्रा. त्याच्यामध्ये बरेचसे टाईप्स येतात. एक असं साईडला करण्याचं येतं, एक टच बटन इथे असतं ते पण एक येतं. मी पहिलावाला जो टाईप सांगितला तसं यूज करते आधीपासूनच. आणि याच्यामध्ये मी क्लोव्हियाची एक आहे माझ्याकडे, NYKD म्हणून नायकाचा ब्रँड आहे त्याची एक आहे आणि इनर सेन्सची एक आहे. तर हे मला तिन्ही कम्फर्टेबल वाटले. मी बरेचसे ऑर्डर केलेले आणि ट्राय करून वगैरे मला नाही आवडले तर मग मी रिटर्न देऊन हे 3 मी ठेवले होते. त्याच्यानंतर फीडिंग ड्रेसेस हॉस्पिटलमध्ये पण लागतील आपल्याला बाळाला फीड करण्यासाठी आणि घरी आल्यावरती पण लागतील. तर 3-4 तरी ड्रेस ऑर्डर करून ठेवावे, कारण की नवीन बाळ म्हणजे न्यूबॉर्न बेबी खूप वेळा शी करतं आणि बरेचदा ते आपल्या अंगावरती पण शी करतं. हे एक नवीन आई झाल्यानंतर खूप नॉर्मल वाटतं. सो 3-4 ड्रेस असावे मिनिमम. माझ्याकडे जे ड्रेसेस आहेत ते मी मिशोवरून ऑर्डर केलेले. सो तुम्ही पण ऑनलाईन बघू शकता. त्याच्यानंतर ब्रेस्ट पॅड्स. तर डिस्पोजेबल ब्रेस्ट पॅड्स अशा पद्धतीचं एक मी मागवलं होतं. दिसतंय का? डिस्पोजेबल ब्रेस्ट पॅड्स 36 पीसेस इथे लिहिलेलं आहे. पण एका वेळी आपण 2 यूज करतो. सो हे 18 वेळा यूज होईल असा पॅक आहे. पण जसं की तुम्ही बघू शकता एवढं मोठं हे अजून उरलेलं आहे. आणि हे इन शॉर्ट हे आपण इनरला लावायचं आणि हे मिल्क कलेक्ट करतं. सो स्टार्टिंग इनिशियल डेजमध्ये यूज होतं, नंतर नाही होत. सो माझं एवढं पडून आहे. तुमच्या गरजेनुसार तुम्हाला हवं असेल तर मागवू शकता किंवा मग पॅडेड ब्राज यूज केले तरी चालतात. त्याच्यानंतर 8वा पॉईंट आहे स्वेटर. थंडी वाजते. आपण उन्हाळ्यात जरी डिलिव्हरी झालेली असली तरी डिलिव्हरी नंतर इनिशियली बॉडी बरेचसे चेंजेस होतात. सो थंडी वाजते तर स्वेटर ठेवायचं. त्याच्यानंतर हेड कव्हर करण्यासाठी स्कार्फ ठेवायचा आणि कानांसाठी कापूससुद्धा सोबत ठेवायचा. स्कार्फच्या जागी कॅप वगैरे घालतात डोक्यातनं विंटरवाली ती पण घालू शकतात. त्याच्यानंतर बेबीला फिडिंग करण्यासाठी पण स्कार्फ सोबत ठेवायचा. सॉक्स ठेवायचे, स्लीपर ठेवायची आहे बॅगमध्ये. हँडवॉश सोबत ठेवायचा, सॅनिटायझर सोबत ठेवायचं. सॅनिटायझर कशासाठी, तर कोणी पण बाहेरची लोकं येणार तर आधी सॅनिटायझर द्यायचं मग बाळाजवळ या म्हणायचं. हॉस्पिटलमध्ये आपण सारखंच पाय धुणे असं नाही म्हणू शकत. आणि हँडवॉश आपल्याला किंवा हॉस्पिटलमध्ये जे मेंबर आपल्याजवळ बाळाजवळ थांबतील त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर टॉयलेटरीचं एक पाऊच घ्यायचं आहे.
त्याच्यामध्ये साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, केसांसाठी तेल लावायचं असेल तर ते, कंगवा वगैरे तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर हॉट वॉटर बॅग एक ठेवायची सोबत. किटल हॉस्पिटल प्रोव्हाइड करतात, नसेल करत तर किटल पण एक मस्ट आहे. 1000-1500 रुपयापर्यंत चांगली किटल येते. हॉट वॉटर बॅग म्हणजे काय, तर गरम पाण्याची पिशवी, ज्याच्यात आपण गरम पाणी भरून आपण पाठ वगैरे कंबर शेकू शकतो. म्हणजे लेबर पेनमध्ये पण हेल्प होईल किंवा डिलिव्हरी नंतर पण याची हेल्प होते. आणि होम कमिंग ड्रेस. होम कमिंग ड्रेस हे मी आता नवीनच ऐकले ही फ्रेज, पण याचा अर्थ काय, तर ज्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होणार आपण घरी येताना जो ड्रेस घालणार आहोत तो म्हणजे होमकमिंग ड्रेस. बऱ्याच चांगल्यापैकी ड्रेस असावा, कारण फोटो सेशन वगैरे होतात आजकाल बरेचसे. सो तो एक ड्रेस सोबत ठेवायचा आहे. त्याच्यानंतर हॉस्पिटलची फाईल, इन्शुरन्सचे पेपर आणि स्टार्टिंग टू एंड ज्या पण टेस्ट केल्या असतील ते सगळे रिपोर्ट सोबत ठेवायचे आहेत. कधी काय लागेल सांगू शकत नाही. सो येस, ही होती लिस्ट. आणि एकदम महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हॉस्पिटलला जाण्याआधी आपले जे पण दागिने असणार, मंगळसूत्र, कानातले जोडवे, पैंजण सगळं घरी काढून जायचं. पायातला धागा वगैरे सगळं घरी काढून जायचं. धागा वगैरे तिथे कट करून घेतात, पण दागिने जर त्यांनी काढून घेतले म्हणजे देतात ते रिटर्न आपल्याला, पण घाईघाईत कुठे ठेवलं गेलं वगैरे असं नंतर धावपळ नको व्हायला, म्हणून घरून काढून गेलेलं बेस्ट. तर हा होता आजचा व्हिडिओ. आशा करते या व्हिडिओची तुम्हाला हेल्प होईल. हेल्प होत असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बाळासाठीचा हॉस्पिटल बॅगचा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे, त्यासाठी स्टे ट्यून. थँक्यू.